तह. आयुष्यात तह हा खूप महत्वाचा असतो. मग तो आपल्या कामांचा असू द्या, आपल्या माणसांचा असू द्या किंवा व्यवहाराचा असू द्या. हा तह हा आपल्याला करायला लागतो. हे तह म्हणजे नेमकं काय? तर तह म्हणजे ॲग्रीमेंट, करार, काही गोष्टींच्या अटी मान्य करणे. आणि या तहामुळे आपण हरतोय, मागे जातोय असं जर तुम्हाला वाटलं तर एकदा पुरंदरचा तह आठवा. मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आले. त्यांच्यासोबत 80,000ची फौज होती. 5,000 पठाणी सैनिक होते आणि त्यांचा सरदार होता तो दिलेर खान. या दिलेर खानाने पहिले वज्रगड जिंकला आणि नंतर पुरंदरला वेढा दिला. आणि या सगळ्या खबरा महाराजांपर्यंत पोहोचत होत्या. या सगळ्यामुळे महाराजांची चिंता वाढत होती. सर्व सरदारांना महाराजांची चिंता दिसत होती. पण या सगळ्यांमध्ये एक होता निधड्या छातीचा कुडतोजी गुजर. त्यांना महाराजांची चिंता पाहवली नाही आणि थेट निघले एके रात्री मिर्झा राजे जयसिंग यांच्या शामियान्यावर मिर्झा राजांवर हमला करायला. त्यांनी मिर्झा राजांवर हमला देखील केला, पण त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना अडवलं, त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि हे मिर्झा राजांनी पाहिलं. मिर्झा राजांनी आदेश दिला, याला जिवंत पकडा आणि शामियान्यात आणा. आणि मिर्झा राजे शामियान्यात गेले. मिर्झा राजांच्या पाठोपाठ कुडतोजींना पण शामियान्यात आणण्यात आलं. त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मिर्झा राजांनी त्या सोडायला लावल्या. मिर्झा राजांनी त्यांना ओळखलं. अरे तू शिवाजीच्या वकिलासोबत आला होता ना? त्यावर कुडतोजी काही म्हणाले नाही. मिर्झा राजे हसले आणि म्हणाले, या सगळ्यावरून जाणवतंय की आमचा विजय हा पक्का झालाय, कारण छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या माणसांनी असं वेडं धाडस केलं नसतं. आणि मला माहितीये राजांनी हा डाव आखला नाहीये. त्यांनी जर आखला असता तर तो वायाला गेलाच नसता. अहो शाहिस्ते खान आठवा, अफजल खान आठवा. त्या अफजलचे त्यांनी कोथडा काढला होता. आणि मग हा डाव कसा फसेल? पण कुडतोजी, आम्ही तुझ्यावर फार खुश आहेत. तू आमच्यामध्ये सामील हो. तुला हवा तो मान आम्ही देऊ. त्यावर कुडतोजी म्हणाले, तुम्ही माझं डोकं उडवा, पण हे असलं काही करायला लावू नका. आणि मिर्झा राजांना हे माहित होतं की कुडतोजी हे उत्तर देणार. मिर्झा राजांनी त्यांना सोडण्याचा निर्णय केला. त्यावर मिर्झा राजे त्यांना म्हणाले की बाबा, तुझ्याकडे जायला घोडा आहे का? कुडतोजी म्हणाले नाही. मग मिर्झा राजांनी त्यांना एक घोडा दिला, सोबत सैनिक दिलं आणि यांना सुखरूप सोडायला लावलं. इकडे महाराजांना हे सगळं कळालं. महाराजांना कुडतोजींची काळजी वाटत होती. कुडतोजी आले हे महाराजांना कळालं. महाराज त्यांना भेटले, त्यांना मिठीत घेतलं, त्यांना सांगितलं की असं वेडं धाडस करू नका. तुमच्या या वेड्या धाडसामुळे मला पुढे पश्चाताप करायला भाग पाडताल. आणि कुडतोजींनी सगळी हकीकत सांगितली. शामियान्यात काय हालचाल चालली आहे हे देखील सांगितलं. आणि कुडतोजी निघाले. राजांनी त्यांना हाक मारली आणि थांबवलं. अहो, आमचा शत्रू जर तुमचं एवढं कौतुक करतो तर तिथं आम्ही मागे कसे राहू? महाराजांनी कुडतोजींना शिरपाव दिला, तलवार दिली, मानाचे वस्त्र दिले आणि तेव्हा त्यांना म्हणाले की तुमचा पराक्रम पाहून आम्ही तुम्हाला एक पदवी देतोय, प्रतापराव नावाची. आणि तेव्हापासून कुडतोजी गुजर झाले प्रतापराव गुजर. तेवढ्यात महाराजांकडे एक खबर आली की वज्रगड पडला. आता वेढा पडणार तो पुरंदर किल्ल्याला. तेव्हा पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. पुरंदरवर हल्ले व्हायला सुरुवात झाली. महाराजांना पुरंदरला ताकद देणं जरा कठीण व्हायला लागलं. तेव्हा महाराजांनी ठरवलं, आता तह करण्याखेरीज काही पर्याय नाही. महाराज मिर्झा राजेंना भेटायला आले. मिर्झा राजांच्या शामियान्यात बसले. महाराजांना तोफांचे आवाज येत होते. तेव्हा महाराजांनी विनंती केली मिर्झा राजेंना की मिर्झा राजे, हा हल्ला थांबवा. तेव्हा मिर्झा राजांनी हा हल्ला थांबवला. काही वेळातच एक मावळा महाराजांना भेटायला आला. महाराजांनी त्यांना विचारलं की युद्ध थांबलं का? तेव्हा त्या मावळ्याने उत्तर दिलं, महाराज तुमची आज्ञा झाली नाही, मग युद्ध कसं थांबेल? महाराजांनी त्वरित ते युद्ध थांबवायला सांगितलं आणि मुरारबाजी देशपांडे यांना आम्हाला भेटायला लावा असं सांगितलं. त्यावर तो मावळा शांत बसला आणि त्यांनी सांगितलं की महाराज, मुरारबाजी युद्धात कामी आले. तो मावळा तिथून निघून गेला. महाराज तिथेच उभे राहिले. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मिर्झा राजे महाराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की अहो राजे, युद्ध म्हटलं की हे व्हायचंच, माणसं पडायचीच. तेव्हा महाराजांचा आवाज थोडासा वाढला आणि शिपायाला सांगितलं की त्या मावळ्याला परत बोलव. तो मावळा आला. त्या मावळ्याला म्हणाले की आपले मुरारबाजी कसे पडले हे एकदा या मिर्झा राजेंना सांगा. तोपर्यंत महाराजांना माहित नव्हतं की मुरारबाजी कसे पडले, पण तरी महाराजांना हे माहित होतं की हा शूरवीर मुरारबाजी असा सहजासहजी पडणार नव्हता. आता याचं संभाषण एकदा ऐका. महाराज, मी मुरारबाजींच्या बरोबरच होतो. शत्रूने सुलतान ढवा केला. बाजी तटावरून ते पाहत होते. लढाई जारी होती. बालेकिल्ला धोक्यात येतो हे दिसताच मुरारबाजींनी हिंमत उचलली.
त्यांनी बालेकिल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला. साऱ्यांना चेव चढला. मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बालेकिल्ल्याच्या बाहेर पडले. अचानक हल्ल्याने शत्रू बिचकला. त्याची पिछेहाट सुरू झाली. मुरारबाजी पुढे सरकत होते. गनीम कापला जात होता. मुरारबाजींची चाल पाहून दिलेर खानाने माघारी घेतली. दिलेर खान आपल्या छावणीत गेला. मुरारबाजी निकाराने लढत सरळ पठाणी छावणीवर चालून गेले. महाराज असा बहादर आम्ही पाहिला नाही. खुद्द दिलेर खान थक्क होऊन समोर आला. त्याने ओरडून शरभर लढाई थांबवली. तो म्हणाला, अरे खरा मर्द तू, फुकट जीव वायाला घालवू नको. अरे कौल घे, मी तुला कौल देतो, सरदारकी देतो. क्षणभरची विश्रांती सरली. त्या बोलाने मुरारबाजी संतापले. पचकन थुकून ते ओरडले, अरे जा, तुझा कौल म्हणजे काय? तू कोण? मी शिवाजी राजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. खान मुरारबाजूंवर चालून जातो हे पाहताच एका नेमबाजाने बाण सोडला. बाणाने निशाणा अचूक गाठला. मुरारबाजीच्या मानेतून आरपार गेला. मुरारबाजी पडले. मुरारबाजींना घेऊन परत आम्ही बालेकिल्ला गाठला. हे सर्व ऐकल्यावर मिर्झा राजांना कळालं की महाराजांच्या डोळ्यात अश्रू का आले होते. आणि यानंतर महाराजांनी तह केला. महाराजांना 23 किल्ले द्यायला लागले. तेव्हा महाराजांच्या डोक्यात नसेल का, आता स्वराज्य वाढवायचं कसं? आपल्यासोबत एवढे मावळे, त्यांचं कसं होईल? हे प्रश्न तर त्यांच्या डोक्यात असणारच. पण महाराज खचून गेले नाही. त्यानंतर महाराज आग्र्याला गेले. आग्र्यावरून आले. आता तेव्हा काय झालं, कसं झालं, याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ करूयात. पण महाराज एवढ्या मोठ्या संकटातनं आग्र्यावरून आले आणि पुढच्या 10 ते 15 वर्षात महाराजांनी 12 किल्ल्यांचे 350 पेक्षा जास्त किल्ले केले. संकटांना घाबरून न जाता आपल्याकडे जे आहे त्यातनं नवीन राज्य निर्माण केलं आपल्या राजांनी. तसंच तुमच्याही आयुष्यात संकट येणार, तह करायला लागणार. याने खचून न जाता फक्त एकदा आपला पुरंदरचा तह आठवा आणि आपल्या राजाने घेतली तशी पुन्हा एकदा नव्याने गरुड झेप घ्या.